रिलेशनशिपमध्ये येणारे प्रॉब्लेम मेसेजवर चॅटिंगवर सोडवायचा प्रयत्न करतोय. थोडं इकडे लक्ष द्या. आजकाल नात्यांमध्ये भांडणं, गैरसमज हे सगळं मेसेजवर होतं, चॅटिंगवर आणि तिथंच संपतं. जेव्हा तुम्ही मेसेजवर भांडणं सोडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा अजूनच ते बिघडत जातं. तुम्हाला वाटतं मी स्पष्ट लिहिलं आहे, समोरच्याला समजेल, पण टेक्स्टमध्ये ना भाव असतात, ना आवाज असतो, ना डोळे असतात, ना शब्दामागची भावना असते. तुम्ही ओके लिहिलं आणि समोरच्याला वाटलं तुम्ही रागावलाय, किंवा तुम्ही फाईन लिहिलं आणि त्याला वाटलं की तुम्ही कट करून टाकलं. मी मित्रांमध्ये बसून इकडे जर गप्पा गोष्टी करतोय, हसतोय आणि व्हॉट्सअपवर जर मी रडायची स्माइली टाकली तर समोरच्याला वाटणार हा रडतोच आहे. मेसेजमध्ये टोन समजत नाही. कधी साधा शब्दही हर्ट करून जातो, कधी निरागस मेसेजही ॲटिट्यूड वाटायला लागतो. हे नातं आहे, चॅटिंग नाही. जिथं भावना आहेत तिथं संवाद हाच उपाय आहे. एक फोन कॉल, एक सखोल बोलणं, एक समोरच्याची भेट, हे सगळं नातं वाचवू शकतं. प्रॉब्लेम छोटा असो वा मोठा, मेसेज टाळा, कॉल करा, भेटा, मनातलं मनाला समजवा. कारण तुमचा टोन, तुमचं स्पष्टीकरण, तुमचं स्वारी हे सगळं टेक्स्टमध्ये हरवतं. नातं सांभाळायचं असेल तर टाईम द्या, टाईप नाही. जर तुमच्या नात्यात असं काही घडत असेल आणि समजून घेणं कठीण जात असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग कॉलसाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा 8010093939 या क्रमांकावर.